नमस्कार, मी यामिनी दळवी. टी टाइम न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करूयात काही महत्त्वाच्या सविस्तर बातम्यांनी. येत्या 29 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मराठ्यांना सर्व कामधंदे बाजूला ठेवून मुंबईमध्ये येण्याचं आवाहन केलं. तर फडणवीसांना आज आणि उद्या अशा 2 दिवसांचा अल्टिमेटम सुद्धा जरांगेंनी दिलाय. तसंच आरक्षण न दिल्यास सरकार सुद्धा उलथून टाकण्याचा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी दिला. मराठा आणि कुणबी एक जे काढायला आधार पाहिजे म्हणले तुम्ही. 58 लाख नोंदीचा आधार आहे. आता कसं काय देणार? बाकीच्या ज्या जाती घातल्या ओबीसीत त्यांना कोणता आधार आहे? कुठलाच नाही. तरी त्यांना दिलं. आम्हाला तर आधार आहे. आम्ही डायरेक्ट 7/12 दाखवतोय. सरकारी नोंद दाखवतोय डायरेक्ट. त्यांजवळ कुठे? त्यांजवळ नाही तरी पण दिलं. आमजवळ हाई तरी देत नाहीत. आजचे दिवसच तुम्हाला प्रेमानं विनंती करून सांगतो, आणखीन आज आणि उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे. आम्हाला मुंबईला यायचं नाही. आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाची अंमलबजावणी केल्यावर? आणखीनही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्ही. तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठी तुमचे होतील. आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं? पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उचलून टाकू शकतो. तुम्हाला वाटण काय आहे काय नाही. मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले. मी सोडित नसतो. मग मी जर एकदा 10 वाजता 27 ला अंतरवाली सोडली तर मी मंत्र्याचं कोणाचंच ऐकत नसतो. मग हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे. अंमलबजावणीसह त्याच्यावरती अभ्यास चाललाय. ऐकून घेणार नाहीत. खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत. तुम्ही काही कारण सांगितले तरी आम्ही ते ऐकून घेणार नाही. त्याचं कारण असं आहे की 13 महिन्यापासून गॅझेटियरवरती अभ्यास सुरू आहे. तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही ऐकू शकत नाहीत. आता समिती तुमची गठीत तुम्ही केली, नोंदी तुम्ही शोधल्या, सरकार तुमचं, अहवाल तुम्ही स्वीकारलाय, आम्ही नाही. तुमचंच तुम्हाला सांगतो आडमुठं कोण आहे म्हणून मराठे पेटून उठलेत फडणवीस साहेब. मराठा आणि कुणबी एक जे काढा, आणखीन 2 दिवस तुमच्या हातात आहे. त्याची अंमलबजावणीच पाहिजे. मी अंमलबजावणीशिवाय एकाही मागणीत